यातून तयार झालेलं मटेरियल आहे जीवामृत बघा. आता ही यातून कुठली थोडी सुद्धा घाण दिसत नाही, एकदम स्वच्छ आहे. हे जे जीवामृत बघता एकदम स्वच्छ आहे, कुठलीही घाण नाही. म्हणजे ड्रिप आपली पॅक व्हायची काय भानगड नाही यामध्ये. तर हे अशा प्रकारे एकदम शुद्ध तुम्ही जीवामृत रोज किती निघतंय, किती लिटर निघतं रोज? रोज 200 लिटरचा बॅरल आत सोडायचा आणि 200 लिटर बाहेर काढायचं रोज 200 रोज. हे धारा अमृतची बॅग आहे, ती बॅग सगळ्यात उत्तम क्वालिटीची आहे आणि ती विशेष म्हणजे ती स्वच्छ करता येते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कचरा घाण वगैरे साठते ती आपणाला नंतर ती धुवून काढता येते. हे ह्या बॅगेचं चेकअप झालेलं चोकअप झाले, हे ह्या बॅगेचं विशेष वैशिष्ट्य आहे. बरं, म्हणजे नट बोल्टामुळं तुम्हाला घाण वगैरे स्वच्छ करता येते. बाहेर जात आहे. मंडळी नमस्कार, स्वागत आहे शेतकरी राजा युट्यूब चॅनलवर. सध्या आपण आलोय पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी या प्रगतशील शेतकऱ्याने धरामृत ऑर्गॅनिक बॅग इन्स्टॉल केलेली या ठिकाणी. जे आपण मागील खूप व्हिडिओ बनवलेले आहेत धरामृत ऑर्गॅनिक बॅगबद्दल. आणि ह्या बॅगचं वैशिष्ट्य काय माहिती आहे शेतकरी मित्रांनो, की ही बॅग जी आहे ना नट बोल्ट असलेली बॅग आहे, हे या बॅगचं वैशिष्ट्य आहे. आणि या शेतकऱ्यांनी ही बॅग यांच्या शेतामध्ये इन्स्टॉल केलेली आहे. म्हणजे इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागील 3 महिन्यापूर्वी ही बॅग इन्स्टॉल केली होती. तर ह्यांनी कसा त्याचा वापर करतात, ह्यांना काय फायदा होतोय याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी राजा युट्यूब चॅनलवर. थँक्यू. तुमचा परिचय करून द्या ना आपल्या शेतकरी बांधवांना. मी श्रीमंत नाथा गायकवाड, राहणार पोहरगाव, रिटायर डेप्युटी इंजिनियर इरिगेशन पाटबंधारे खाते. ओके. तर ह्या बॅगबद्दल माहिती कुठून भेटली तुम्हाला? सुरुवातीला सांगा. मी यूट्यूब चॅनेलवरून मला ते माहिती भेटलेली आहे. बरं, युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बॅगबद्दल माहिती होती. माहिती भेटली. ह्याच्या आधी कुठं बॅग वगैरे बघितली होती का तुम्ही? नाही, बघितली नाही, पण नंतर पाहिली. बरं बरं बरं. आता ही बॅग इन्स्टॉल करून किती महिने झाले? सध्या 3 महिने, साधारण 90 दिवस झाले. 90 दिवस झाले. तर कशी वाटते बॅग? काय खास वाटलं तुम्हाला या बॅगमध्ये? काय फायदा काय होतो तुम्हाला यातून? यूट्यूबवरच्या इतर बॅगा ज्या आहेत त्या रिपेरेबल नाहीत. म्हणजे त्याला हे नटबोल्ट नाहीत. यात कसं होत आहे की बॅगमध्ये जर समजा आता एक 4 वर्ष वापरली, त्यात जो हे साठतंय, कचरा घाण वगैरे साठते, ती आपणाला नंतर ती धुवून काढता येते. हे ह्या बॅगेचं चोकअप झाले, हे ह्या बॅगेचं विशेष वैशिष्ट्य आहे. बरं, म्हणजे नट बोल्टामुळं तुम्हाला घाण वगैरे स्वच्छ करता येते, बाहेर जात आहे. आता ही बॅग जी आहे किती मटेरियल किती बसते, किती कॅपॅसिटीची, किती बाय कितीची आहे बॅग? ही 3000 क्युबिक मीटरची बॅग आहे. ही 3000 लिटरची बॅग आहे. 3000 लिटरची. बरं, कशी प्रोसेस होती इन्स्टॉल? त्यांनी करून दिली का तुम्ही केली? कुठून कशी? नाही, त्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते, त्यांनी ते इन्स्टॉल केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की नंतर आपणाला पण होते, म्हटलं तुम्ही या. त्यामुळे त्यांनी मला इथं शेतात येऊन सर्व्हिस दिलेली आहे. बरं, म्हणजे या ठिकाणी येऊन ऑर्गॅनिक जी बॅगवाले आहेत, धरामृत ऑर्गॅनिक वाले, तर त्यांनी येऊन स्वतः इथं तुम्हाला येऊन बॅग इन्स्टॉल करून दिलेली आहे सध्या म्हणायचं. शेतकरी मित्रांनो, हा बॅलर आहे. तर ह्याच्यातून मटेरियल ह्या बॅग मध्ये भरलं जातं, बरोबर? आता मला सांगा, सुरुवातीला बॅग इन्स्टॉल केल्यानंतर तर हे सगळं हे बॅलर वगैरे हे तुमचं आहे, पाईप वगैरे सगळं त्यांच्यासोबत येते, कसं काय? हो, यात बॅरल सोडून बाकी सगळे अरेंजमेंट त्यांचे आहे. म्हणजे त्या बॅग सोबत काय काय तुम्हाला? बॅगेसोबत पूर्ण बॅग, ते आउटलेट, हे इनलेटचा पाईप, हे वॉल, दोन्ही वॉल, आणि ते हे टाकण्यासाठी ताजा पाला त्यात घालण्यासाठी ते वरचं टोपणवालं ते येत आहे. बरं बरं. आता ही तुम्ही जी ह्यामध्ये बॅगमध्ये जे मटेरियल सोडताय, ते बॅग इन्स्टॉल केल्यावर पहिल्या दिवसापासून तुम्ही सोडायला चालू केलं? हो हो. किती दिवसाला मटेरियल तुम्ही बॅगमध्ये सोडत होता? आम्ही पहिले 4 दिवस कंटिन्यू 200 लिटरनं सोडलं. नाही, पहिले 2 दिवस 200 लिटरनं सोडलं आणि नंतर एक 5-6 दिवसात ते बॅग भरून काढली. मी एका दिवशीच सोडलं, म्हणजे 4-4, 5-5 बॅरल. तसं चालतंय का? हा, चालतंय. बरं, म्हणजे एका दिवसात तुम्ही 5-6 बॅलर सोडून एक दिवशी सुद्धा तुम्ही ते 3000 लिटर केलं तरी चालतंय. बरं. आणि तिथून मात्र 50 दिवस आउटलेट करायचं नाही. बरं, म्हणजे त्याचं ते डिकम्पोजिशन होण्यासाठी तेवढा वेळ लागतोय त्याचा, आतल्या ज्या जीवाणूंना. बरोबर, प्रोसेस व्हायला. आणि त्याबरोबर त्यांनी ह्या बॅगेबरोबर ते जीवाणू पण दिले होते. बरोबर. एका बाटलीत त्यांनी जीवाणू आणले होते. ते त्यामध्ये सोडले. ते जीवाणू ते ह्याचं डिकम्पोजिशन करतात आत सोडलेल्या मटेरियलचं, आणि मग नंतर ते शुद्ध एकदम स्वच्छ द्रावण निघतंय बाहेर. बरं बरं. आता ह्यामध्ये मटेरियल सोडताना तुम्ही काय काय मटेरियल सोडलं होतं, किती प्रमाणात सोडलं होतं? ह्यात मटेरियल सोडताना 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ, 2 लिटर
ताक आणि 2 किलो शिजवलेले तांदूळ भात बर ह्याचं मिश्रण करून ह्या बॅरलमध्ये भरायचं. हा. 200 लिटर पाणी करायचं हा आणि ढवळायचं एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही तऱ्हेनं हा. आणि ह्या वाल मार्गे सोडायचं. बरं ते ढवळल्यानंतर ह्यामध्ये किती वेळ ठेवायचं ते? असं काय नाही, बरं ढवळल्या म्हणजे सोडलं तरी चालतंय. मी असं बरं म्हणजे ढवळत जरी सोडलं, कारण ते ढवळतच आतनं चांगलं जात आहे. बरं बरं बरं. आणि ते सोडून त्यात द्यायचं सोडून तुम्ही सोडून द्यायचं. पहिल्या 5-6 दिवसात तुम्ही बॅग फुल केली फुल केली. 3000 लिटर बसलं मला 3000 लिटर. 3000 लिटर ना? हो 3000. 3000 लिटर पहिल्या 5-6 दिवसात शेतकरी मित्रांनो. म्हणजे या शेतकऱ्याचं असं मत आहे की तुम्ही एका दिवशी जरी सोडलं तरी हा, चालतंय पण मला. तिथून 50 दिवस त्याला डिकम्पोजिशनला वेळ द्यावा लागतंय. म्हणजे पहिले 50 दिवस तुम्ही त्यात काय आउटलेट काढायचं नाही. ओके. आता ही पाईप वगैरे जी दिसते तुम्हाला म्हणजे कुठल्या क्वालिटीची, कुठल्या कंपनीची? फिनोलेक्स. हे फिनोलेक्सचं मटेरियल आहे त्यांचं. फिनोलेक्सच आहे म्हणजे चांगल्या चांगल्या क्वालिटीचं मटेरियल दोन्ही. बरं बरं बरं. आता हे असं काय आहे का म्हणजे आता बॅग ठेवताना लय प्रॉब्लेम येतात. म्हणजे काय होतंय, उंदीर घुशीचा प्रॉब्लेम असतो किंवा खडका दगडाचा वगैरे. मग हे असं काय जागेवर ठेवलंय आम्हाला तरी काय अजून काय आला नाही. का? आता हे ओपन स्पेसला ओपन स्पेसला ठेवले, झाडाखाली ठेवले. हे खाली फक्त ते ताडपत्रे अंतरलेले आहे, एवढंच आहे. मग ह्याला काय अजून तर काय म्हटलं होतं का तुम्ही कुठे ठेवलं तरी चालतंय? चालतंय. ते कुठेही ठेवलं तरी चालतंय. आणि जरी कुरताडलं तरी ते रिपेअर होऊ शकतंय म्हणते ते. आम्ही तुम्हाला पॅच देतो, तुम्ही फोन करा, आम्ही तुम्हाला पॅच देतो. पॅच छिटकावा लागेल, तो रिपेअर होते. सर्व्हिस पण त्याची पण देतो म्हणले. बरं बरं. आता ही किती बाय किती आहे म्हणलं, हे अंतर किती आहे ह्याचं? हे 5.5 फूट बाय 20 फूट. हे असं आडवं 5.5 फूट, उभं उभं 20 फूट. 20 फूट आहे. बरोबर. हे ह्या लेवलच्या वर ह्याचा बेस असला पाहिजे, म्हणजे ते पाणी ऑटोमॅटिक खाली येतं. आणि असं पुढे सोडलं की मधलं जे मटेरियल बॅग मटेरियल एकदम जातं. बरं. आता ही टोपण आहे, ही कशासाठी आहे म्हणला तुम्ही? हे टोपण हिरवा पाला, शेवग्याचा पाला किंवा एरंडीचा पाला हे बारीक करून ह्यात डायरेक्ट टाकायचा. म्हणजे ओला वाळला नाही, ओला म्हणजे ओला आपण पाला जरी ह्या टाकला तरी तो डिकम्पोज होतो. आणि तो इन्सेक्टिसाइड म्हणून पण काम करतो. बरं. शेवग्याचा पाला, ह्याचा पाला, एरंडाचा पाला असे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जाडी चांगली आहे. असं जाडी चांगली आहे. तर जर आपल्याला ह्यामध्ये मटेरियल सोडायचं असेल तर ह्याच्या लेवल पेक्षा थोडस बॅलरची हाईट आहे ती वर हवी पाहिजे. म्हणजे त्यातून मटेरियल सोडताना व्यवस्थित ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटीने जाते. आणि हे सगळं मटेरियल जी बॅग सोबत येत आहे ते बॅलर सोडून हे पाईप वगैरे, पाईप, तो एअरवॉल आणि त्यानंतर आउटलेट, हे सगळं हे बॅग सोबत येत आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे इथं जे टोपण दिसतंय तुम्हाला, आता ही ह्याला जॉईन होऊन येते का सेपरेट सगळं स्वतंत्र येते. स्वतंत्र येते. मग हे परत ते नट बोल्ट आवडली की ऑटोमॅटिक बसते, त्याला काय लिकेज होत नाही. काय तर या ठिकाणी सगळं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे. फिनोलेक्स कंपनी आहे. फिनोलेक्स, हे सगळे फिनोलेक्स कंपनीचं दिसते आपल्याला. तर हे फिनोलेक्स कंपनीचं मटेरियल आहे. तर हे अशा प्रकारे ह्यांनी बॅग ह्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे. तर हे जी मध्ये आहे ते गॅससाठी आहे का? गॅस त्यात जो थोडा गॅस होतो तो गॅस बाहेर काढायचा. ह्याचा मोठ्या प्रमाणात असेल तर एकाचा स्वयंपाक होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मोठी बॅग असेल, बॅग मोठी असेल ह्याची क्वांटिटी, तर त्यातनं एका चुल्याचा स्वयंपाक होऊ शकतो. बरोबर. ही कमी आहे म्हणून त्याचा स्वयंपाकापर्यंत ते पोहोचत नाही गॅस. तर आता शेतकरी मित्रांनो, ह्याला झालं 3 महिने या बॅगला इन्स्टॉल करून झालेलं आहे. बरं, मग आपण आता आउटलेट मधून मटेरियल कसं निघते, किती स्वच्छ प्रमाणे निघते ते आपण आता बघूया. शेतकरी मित्रांनो, आता ह्यातून जे जीवामृत निघतंय ते कसल्या क्वालिटीज निघतंय ते आपण बघणारच आहोत. पण हे जीवामृत आहे आपण थेट डायरेक्ट ड्रिपद्वारे सुद्धा आपण पिकाला सोडू शकतोय. आपण बघणार आहोत की ह्यातनं किती शुद्ध प्रमाणात यातनं जे जीवामृत निघतंय ते आपण बघूया. या तर हे फिकडं या साईडला फिरवल्यानंतर ह्यातून तयार झालेलं मटेरियल आहे जीवामृत. बघा, आता ही ह्यातून कुठली थोडी सुद्धा घाण दिसत नाही, एकदम स्वच्छ आहे. हे जे जीवामृत बघता एकदम स्वच्छ आहे, कुठलीही घाण नाही. म्हणजे ड्रिप आपली पॅक व्हायची काय भानगड नाही यामध्ये. तर अशा प्रकारे एकदम शुद्ध तुम्ही जीवामृत रोज किती निघतंय, किती लिटर निघतं रोज? 200 लिटरचा बॅरल आत सोडायचा आणि 200 लिटर बाहेर काढायचं रोज. 200 रोज. हे शेतकरी मित्रांनो, एकदा का हे यामध्ये भरलं मटेरियल 50 दिवसानंतर रोज 200 लिटर जीवामृत आपल्याला तयार होतंय. चांगल्या क्वालिटीचा एकदम. म्हणजे जे जैविक शेती करायचा आपण विचार करतोय, शेती वाचवायची अशी तर बरोबर. तर मग ह्याच्यातून आपण जीवामृत तयार करू शकतो. बॅगीची क्वालिटी एक नंबर आहे. थिकनेस वगैरे कशी वाटते बॅगेची क्वालिटी शेतकऱ्यांना? तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव कसा आहे काय? बॅगेची क्वालिटी चांगली आहे. वर्किंग सगळ्यात चांगला आहे. तिकडून आपण जे घाण सोडतोय ते इकडं स्वच्छ होऊन येतंय.
म्हणजे शेण आणि मुतारीचं जे आपण वेस्टेज टाकतोय थोडक्यात ते इकडं स्वच्छ पाणी निर्माण होते, स्वच्छ डायरेक्ट मळाला पोहोचते. जीवामृत. बरं, मग रासायनिक शेती किंवा जैविक शेती यामध्ये तुम्ही आता कधीपासून जैविक शेतीकडे वळायचा विचार केला, कसं? तसा फार दिवसापासून केलाय, पण आमच्या सर्व्हिसच्या ह्याच्यामुळं मला ते जुळलं नाही. आता थोडंसं इकडचं चालू केलंय आता कशाला जैविककडे. सोडताय आता कशाला आता हे चिक्कू, हा. वर लिंबू आहे आणि केळी आहे. बरं, सध्या तरी एवढ्या पिकांना सोडायचं चालू आहे. म्हणजे रोज सोडताय आता? रोज 2 दिवसाआड 1 दिवसाआड असं बरं, सगळ्या पिकाला सोडताय? सगळ्या पिकांना सोडतो. मागील 2-3 महिन्यापासून काय जे आता हे जीवामृतमुळे ते काय? तुम्ही फिरवा की तिकडे, ते बघा ते कशी चिक्कूची आता हे रोपाची बाग बघताय? म्हणजे झाडांची क्वालिटी बघा, अशी हिरवीगार क्वालिटी अशा उन्हाळ्यात सुद्धा आहे. बरोबर आहे. मग आता हे दिसते का आता उन्हाळ्यात आता हा. चालू झालंय, हो. टेम्परेचर आता वाढायला लागले, थंडी संपलेली आहे आता. आंब्याला बघा इतकी, मी एक 2-3 बॅग ही बकेट हाया घातल्या, इतके आंबे लागले ते काय विचारूच नका. आता एवढे त्याला सण सुद्धा होत नाही ते. बरं, म्हणजे आता ही तुम्ही डायरेक्ट त्या बुडात. त्या डायरेक्ट बुडात घातलं. बरं, आता हे जीवामृत मुळे चांगलं आलं म्हणायचं. तो त्याला जवळ असल्यामुळे जैविक त्याला शेती जे म्हणतो ते त्याचं एक फळ तरी चांगलं आलं, अजून त्याला सेटिंग तरी चांगलं झालंय. बरोबर. तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली? आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगायला बॅग बद्दल? तर ही धारा अमृतची बॅग आहे. ती बॅग सगळ्यात उत्तम क्वालिटीची आहे आणि ती विशेष म्हणजे ती स्वच्छ करता येते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि नंतर बाकीचं तर जीवामृत म्हणजे शेती जर वाचवायची असेल पुढं भविष्यात, क्षारयुक्त हो न व्हावी असं वाटत असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे बॅग वगैरे क्वालिटी तुम्हाला छान वाटली याची मला का? हा, क्वालिटी चांगली आहे. बरं, म्हणजे ह्या बॅगेला फाडायची किंवा कुठून फाडून ती क्लीन करायची याला नाही, भानगड काय गरज म्हणजे तुम्ही नाही. इथून हे नटबोल्ट खोलली खोलली की की तुम्ही तिकडून पाणी सोडलं की इकडून स्वच्छ स्वच्छ निघते निघते म्हणायचं, म्हणजे कुठं फाडायची बिडायची भानगडच नाही याला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हा होता म्हणजे शेतकऱ्याचा अनुभव, म्हणजे पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव या शेतकऱ्याचा अनुभव आहे. तुम्ही जर या तालुक्यामध्ये असाल आणि तुम्हाला जर बॅग बघायची असेल की कशा प्रकारे हे काम करते आणि खरोखरच ह्या बॅगचं किती फायदा आहे, तर नट बोल्ट कशी वाटते बॅग याबद्दल शेतकऱ्याचा अनुभव तर आपण पाहिलेला आहे. पण जैविक शेतीचा करा विचार करत असाल तर ही बॅग अतिशय उत्तम आहे, चांगल्या क्वालिटीची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करून तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता आणि ते जे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पण व्यवस्थितपणे देतात, तुम्हाला इन्स्टॉल सुद्धा करून देतात ह्या बॅग. तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर एक वेळ संपर्क करा आणि त्याची तुम्हाला सगळी माहिती मिळेल. भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन व्हिडिओ. धन्यवाद सर. नमस्कार.